ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन बुधवारी चंद्रपुरात होऊ घातले आहे। हे अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर होत असून अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनात महिलांशी निगडित विविध विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात येणार आहे। ओबीसी समाजाकरिता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे। हुंडाबळी ठरलेल्या स्वर्गीय वैष्णवी हगवणे व आजवर हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल। हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचाराच्या न्यायालयीन केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे। ओबीसी समाजातील अनिष्ट परंपरा व महिलांवरील अन्यायकारक रूढींना पायबंद घालण्याबाबत चर्चा करून ओबीसी समाजाकरिता आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी अधिवेशनात मंथन होईल। विदर्भस्तरीय ओबीसी महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक अनोखा सामाजिक प्रयोग करण्यात येत आहे। सुरुवातीला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की विदर्भातील पहिल्यांदा, महाराष्ट्रात देखील पहिल्यांदा विदर्भातील 11 जिल्ह्यातील महिला एकत्र येऊन हे अधिवेशन महिलांचं ओबीसी अधिवेशन होऊ घातलं आहे। या अधिवेशनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व जिल्ह्यातील महिला प्रतिनिधी यांची चर्चा होऊन चर्चा झाल्यानंतर यामध्ये अनेक ठराव पारित केली जाण्याची शक्यता आहे। पहिला आमचा विषय आहे स्वर्गवासी वैष्णवी हगवणे ह्या ज्या हुंडाबळी झाल्या आणि यासारख्या जितक्या हुंडाबळी महिला ठरल्या त्या सर्वांना श्रद्धांजली देणे। जोपर्यंत समाज विशिष्ट जाती समूहाचे लोक रस्त्यावर आंदोलन करत नाही, उठाव करत नाही, तोपर्यंत अशा ज्या हुंडाबळीच्या केसेस आहेत त्या केसेस सरकार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलदगती न्यायालयामध्ये चालवित नाही। त्यासंबंधी चर्चा होऊ शकते। सरकारला विनंती करण्यात येईल की अशा सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात याव्या। राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे काही ओबीसीसाठी GR काढले, जे काही ओबीसीसाठी त्यांचे न्याय आणि अधिकार देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टींचा उहापोह होऊन केंद्रातर्फे केंद्र सरकारचे आणि विशेषतः मोदी साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन केले जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्य सरकार आणि राज्य सरकारतर्फे जे 45 GR आजपर्यंत निघाले आणि आमच्या काही मागण्या आहेत केंद्र आणि राज्याकडे, त्यांच्या पुढे आम्हाला मांडायच्या आहे। यासाठी राज्य सरकारचे आणि विशेषतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्हाला अभिनंदन करणे गरजेचे वाटते। त्याशिवाय ओबीसी समाजामध्ये ज्या विविध जाती आहे त्या विविध जातीमध्ये हुंडा देणे घेणे, लग्न कार्यात उशीर लावणे, प्री वेडिंग शूटिंग आहे, सामूहिक विवाह मेळाव्यामध्ये अजूनही आपला समाज भागीदारी घेत नाही, या अशा सर्व मुद्द्यांचा समावेश करून सर्व महिला आपसामध्ये साधक बाधक चर्चा करून या सर्व मुद्द्यावर आदर्श आचारसंहिता ओबीसी समाजासाठी या ठिकाणी होऊ शकते जाहीर केल्या जाईल। त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये ओबीसी महिलांची स्थिती कशी आहे, समानता प्रस्थापित करण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्या गोष्टींचाही उहापोह होऊन येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचं जे 33% प्रतिनिधित्व आहे त्यासाठी जिल्ह्यातून देश पातळीवर ओबीसी महिलांचं एक सक्षम नेतृत्व तयार व्हावं ही आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून आमचं अपेक्षा आहे। त्याचबरोबर पुढील अधिवेशन याहीपेक्षा महाराष्ट्र राज्य स्तरावर कसं घेता येईल याचाही विचार या अधिवेशनात होईल आणि या सर्व बाबींचा जो काही सर्वकष हे होईल ते संपूर्ण ठरावारूपाने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवून आणि आयोजन समिती या सर्व बाबतीत निर्णय घेऊन हे अधिवेशन या ठिकाणी समाप्त होईल।